जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। एकंदरीत आपण जर पाहिलं तर योजना करो या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला आपण अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करू शकता, बेल आयकॉनला ऑल प्रेस करू शकता। एकंदरीत आपण जर पाहिलं तर या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता या कार्यक्रमातून वितरित जाणून घेऊ। संपूर्ण बातमी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। एकंदरीत आपण जर पाहिलं तर या हप्त्यासाठी GR सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे। आता या हप्त्याचं थेट वितरण या कार्यक्रमातून वितरित होण्याची शक्यता आहे, जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। संपूर्ण बातमी जाणून घेण्यापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे। तर एकंदरीत आपण अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षित होतात, अखेर ही प्रतीक्षा संपणार आहे। आणि आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो आता थेट पद्धतीने जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि तो वितरित होण्याकरिता आपल्याला माहिती आहे 1932 कोटी रुपयाचा निधी सुद्धा वितरित करण्यात आलेला आहे। नक्कीच हप्त्याचं जे थेट वितरण आहे ते आता होणार आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षित होते, अखेर ही प्रतीक्षा आता संपणार आहे। आपण अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षित होतात, अखेर प्रतीक्षा ही आता संपणार आहे। निधीचा प्रस्ताव जो आहे तो थेट पद्धतीने आता जमा होणार आहे, पैशाचं वितरण थेट पद्धतीने होणार आहे। आधार संलग्न बँकेमध्ये हे पैशाचं वितरण होणार आहे, हे लक्षात घ्या। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका मित्रांनो। एकंदरीत अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षित होते, अखेर या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा GR सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे। आता नाशिकमधून किंवा कोणत्याही जिल्ह्यातून थेट पद्धतीने हप्त्याचं वितरण होऊ शकतं, कारण की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा महाराष्ट्रातून कोणत्याही जिल्ह्यातून कार्यक्रमाद्वारे वितरित होत असतो, सर्वांना माहिती आहे। तर अशा पद्धतीने आधार संलग्न बँकेमध्येच हप्त्याचं थेट पद्धतीने वितरित होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे। GR सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे, आता निधी वितरित होणार आहे। आधार संलग्न बँकेमध्येच हे पैशाचं वितरण थेट पद्धतीने करण्यात येत असतं, सर्वांना माहिती आहे। आधार कार्डला बँक जर लिंक नसेल ती पण करून घ्यायची आहे, जेणेकरून सर्वांना हप्त्याचं वितरण झाल्या पैसे येतील। धन्यवाद। जय